भंडारातील नाकाडे हॉस्पिटल लांजेवार हॉस्पिटलला 100 बेडची परवानगी देण्यात आलेली आहे। या हॉस्पिटलला कुठलेही निकष पूर्ण केलेले नसताना त्यांना 100 बेडची परवानगी दिली आहे। त्यामुळे याची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। नाशिकमध्ये जून महिन्यामध्ये डेंग्यूचे 25 रुग्ण आढळून आलेले आहेत, तर जुलै महिन्यामध्ये ही संख्या 84 पर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे महानगरपालिकेने मोहीम हाती घेतली आहे। या प्रकरणामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये 20 बांधकामं शासकीय आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। लातूरमधील देवडी ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर रुग्णांसोबत उद्धटपणे वागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या। त्याचबरोबर डॉक्टर रुग्णसेवा द्यायला टाळाटाळ करत असल्यामुळे गरजू रुग्णांचे हाल होत आहेत। त्यामुळे डॉक्टरांविरोधात बडतर्फाची कारवाई करण्याची मागणी प्रहार संघटनेनं केलेली आहे। शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनातून विषबाधेचे प्रकार समोर आल्यामुळे शिक्षण विभागानं मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णय घेतलाय। विद्यार्थ्यांना भोजन वितरित करण्याच्या अर्ध्या तासापूर्वी शिक्षकांनी भोजनाचा दर्जा तपासावा अशा सूचना शिक्षण विभागानं दिल्या आहेत। रविवारी म्हणजे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर कुर्ला आणि वाशी दरम्यान अप डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल अप डाऊन जलद मार्गावरही ब्लॉक असेल। मरीन ड्राईव्ह ऑरेंज गेटच्या भुयारीकरणाचं काम ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे। त्यासाठी टनेल बोरिंग मशीन दाखल झालेलं असून सध्या त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। या मार्गावर दोन्ही दिशेच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी 3 लेनची उभारणी केली जाणार आहे। भारतामधील जवळपास 70% ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी इतरांवर विसंबून राहावं लागतं। अनेकांना उदरनिर्वाहासाठी निवृत्तीनंतर सुद्धा काम करावं लागत असल्याची धक्कादायक बाब एका अहवालातून उघडकीस आली आहे। एमबीबीएस, बीडीएस आणि बीएएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ दिलेली आहे। विद्यार्थ्यांना 4 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे। त्यानंतर 11 ऑगस्ट पर्यंत नोंदणी शुल्क भरणं हा त्यांना करणं आवश्यक असेल। तसंच एलएलबीच्या 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचं वेळापत्रक सुद्धा जाहीर केले। गोंदियामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मनसेच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला। पांगोली नदीच्या पुलावरील खड्डे तात्काळ बुजवावेत, यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला रेलिंग लावावी या मागण्यांसाठी मनसेनं हे आंदोलन केलं। मनसे कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता विरोधात जोरदार घोषणा दिल्या। गोंदियाच्या तिरोडामध्ये नवझरीमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली। मात्र 7 महिने यामध्ये उलटून गेलेले आहेत। मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस द्यावा अशी मागणी केली जाते। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा आणि जलसंधारण विभागामध्ये हजारो पदं रिक्त आहेत। ही पदं लवकरात लवकर भरावी या मागणीसाठी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। शासनानं रिक्त पदं न भरल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये विविध कंपन्यांच्या भाडे तत्वावरील बसचा समावेश करण्यात आलाय। बसवर कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत। यांना कमी मासिक वेतनामध्ये जादा काम आणि महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षिततेचं वातावरण असल्यामुळे ते सध्या हैराण झालेले आहेत आणि या कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई महापालिकेनं यंदाच्या नालेसफाई मोहिमेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करून थेट कंत्राटदारांच्या कामावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे। यामुळे कंत्राटदाराच्या कामातील अनियमितता समोर आलेली आहे। त्यामुळे सुमारे 15 कोटी रुपयांचा दंड कंत्राटदारांना ठोठावण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यासाठी 4 ते 5 ऑगस्टला हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। आज हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर 7 ऑगस्ट पासून चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जुलै महिन्यामध्ये असमाधानकारक पाऊस झाल्यामुळे सोलापूरकर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। राज्य सरकार भंडारदरा धरणाची जन्मशताब्दी साजरी करणार आहे। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे। धरणाच्या उभारणीला 2026 मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। ब्रिटिश काळामध्ये 1926 मध्ये हे धरण बांधण्यात आलं होतं। बिहारमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलेलं आहे। या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलंय।
त्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांची तारांबळ उडाली आहे. कोल्हापूरमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला अटक झाली आहे. चोरट्याकडून 5 तोळ्याचं मंगळसूत्र जप्त केलंय. इराणी टोळीतील कुप्रसिद्ध असणारा डॉन अलीरिजा उर्फ लल्ला शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. ओव्हल कसोटी क्रिकेटच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतानं 2 गडी बाद 75 धावा केलेल्या आहेत. भारताकडे 52 धावांची आघाडी आहे. के.एल. राहुल आणि साई सुदर्शन झटपट बाद झाले. मात्र यशस्वी जयस्वालनं 51 धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. आज तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचा भारताचा मानस असेल. ओव्हल कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णानं प्रत्येकी 4 गडी बाद केले. इंग्लंडच्या झॅकी क्रॉली आणि हॅरी ब्रुकनीनं थोडी झुंज दिली, मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेमध्ये मोहम्मद सिराजनं आपल्या कामगिरीचा ठसा उमटवलाय. भेदक गोलंदाजी करत सिराजनं इंग्लंडच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. सिराजनं आतापर्यंत इंग्लंड विरुद्धच्या कसोटीमध्ये सर्वाधिक 18 गडी बाद केलेत. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसी भारत दौऱ्यावर येणार आहे. तब्बल 14 वर्षांनी मेसी भारतामध्ये येतोय. 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत मेसीचा भारत दौरा असणार आहे. या 3 दिवसांमध्ये मेसी कोलकाता, दिल्ली आणि मुंबई अशा 3 शहरांना भेटी देणार आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसी मुंबई दौऱ्यामध्ये वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामना खेळणार आहे. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि विराट कोहली सोबत तो सामना खेळणार आहे. हा सामना 7 खेळाडूंमध्ये रंगणार आहे. 14 डिसेंबरला वानखेडेवर हा सामना क्रिकेट प्रेमींना पाहता येणार आहे.